माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धी यशाचे जाओ। तर आज आहे गुढीपाडवा, तर देवाची पूजा इथे करून झालेली आहे। आपण नारळ बदलतो, तर आमच्या इथे नारळ सुद्धा बदलून झालेला आहे गुढीपाडव्याचा आणि गुढी सुद्धा उभारलेली आहे। तर मी आता थोड्या वेळातच गुढीची सुद्धा पूजा करायला जाणार आहे। तर चला तुम्ही पण हा माझा व्हिडिओ पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा। दारामध्ये छान अशी रांगोळी सुद्धा काढलेली आणि श्रीराम सुद्धा लिहिलेला आहे। गुढीपाडवा हा सण विशेष अशा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो। गुढी उभारणं हा गुढीपाडवा या सणाचा महत्त्वाचा भाग असून गुढीला विजय, सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। या दिवशी आपण नवीन कार्याची सुरुवात सुद्धा करणं शुभ मानलं जातं। काही ठिकाणी हिंदू वर्षाच्या नवस्वागतासाठी शोभायात्रा देखील काढली जाते। तर मी इथे गुढीची आता पूजा करून घेत आहे। प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षे वनवास करून माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते। तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता, म्हणूनच या दिवशी आपण आनंदोत्सव साजरा करतो। गुढीची पूजा करून झाल्यानंतर आपण गुढीला गोड नैवेद्य सुद्धा दाखवतो। काही जण पुरणपोळी करतात, बासुंदी करतात, इतरही काही गोड पदार्थ करून आपण गुढीला दाखवत असतो नैवेद्य म्हणून। काही ठिकाणी उंच उंच अशा सुद्धा गुढ्या उभारण्यात आलेल्या असतात आणि आपण संध्याकाळ झाली की 5-5:30च्या दरम्यान गुढी उतरवतो। तर तोही एक अनुभव वेगळा असतो। दिवसभर गुढी आपल्या दारामध्ये उभी असते। गुढीपाडव्यानिमित्त नंतर मी आमच्या इथल्या विठोबा रखुमाईच्या देवळात सुद्धा जाऊन विठोबा रखुमाईचं दर्शन घेतलं। तर भेटूया आता माझ्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।